अर्थ कृपा करीती तरी ते वदविती स्वयेची वाणीची जेथ न चले धाव तेथे मी का बांधिली हाव ऐसे बोलावयासी वाव ठेविला न ठाव कवणा ते उचलिली संपादावे निज कार्य मुके बृहस्पती सम बोलती पंगू मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क्य शक्ती तयांची युक्ती त्या ठावी मी तो केवळ पायांचा दास अर्थ कृपा करीती तरी ते वदविती स्वयेची वाणीची जेथ न चले धाव तेथे मी का बांधिली हाव ऐसे बोलावयासी वाव ठेविला न ठाव कवणा ते उचलिली संपादावे निज कार्य मुके बृहस्पती सम बोलती पंगू मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क्य शक्ती तयांची युक्ती त्या ठावी मी तो केवळ पायांचा दास मज पामरा नाही ठावे आपणची बुद्धिदायक भावे संपादावे निज कार्य मुके बृहस्पती सम बोलती पंगू मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क्य शक्ती तयां पंगू मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क्य शक्ती तयांची युक्ती त्या ठावी मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जो वरी या देही श्वास निज कार्यास साधू निघ्या आता आपण श्रोते जन जाणितले जी ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याण कारणे कैसा वाजेल पावा की पेटी चिंपंगू मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क्य शक्ती तयांची युक्ती त्या ठावी मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जो वरी या देही श्वास
निज काळजी ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याण कारणे कैसा वाजेल पावा की पेटी चिंता नाही उभया पोटी ही तो वाजवित्या आटाटी आपण का करू मजला उदास जो वरी या देही श्वास निज कार्यास साधून घ्या आता आपण श्रोते जन जाणितले जी ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्त कला नाही उभया पोटी ही तो वाजवित्या आटाटी आपण कष्टी का भावे की जे चंद्रकांत स्त्रवत ते काय तया पोटीचे अमृत ती तो चंद्राची करामत चंद्र निर्मित्या पोटीचे अमृत ती तो चंद्राची करामत चंद्र निर्मित चंद्रोदयी किंवा सागराये भरती ती काय त्याची निजकृती ती ही चंद्रोदयाचे हाती सागर कृती नव्हेती जी ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याण कारणे कैसा वाजेल पावा की पेटी चिंता नाही उभया पोटी ही तो वाजवित्या आटाटी आपण कृती ती ही चंद्रोदयाचे हाती सागर कृती नव्हेती असो टाळोनी भवरे खडक सागरी नावा चालाव्या तडक म्हणून जैसे लाल भडक दीप निदर्शक लाविते आहेर निघे देहाभिमानता द्वंद्व वार्ता नुरेची जव जव यांचा हृदयी साठा तव तव विकल्प पळे 12 वाटा ज्ञान संचय होय लाठा उतरे ताठा देहाचा बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेमे तयाचे श्रवण होईल भक्त कश्मल दहन सोपे साधन परमार्था मायातीत ब्रह्मकाय काय तत्तरणार्थ उपाय कर्म धर्माचरणे हरिहा प्रिय कैसे निहोय निज भक्ता आत्यंतिक क्षेमते काय भक्ती मुक्ती विरक्ती काय वर्णाश्रम धर्म वस्तु अद्वय इत्यादी विषय अतिगूढ एतदर्थ जयाते गोडी तयांनी पुरवाया निज आवडी ज्ञानोबा एकनाथाधिकृत ग्रंथ परवडी सुख निरवडी सेवावे कृतयुगी शमदम त्रेती यजन द्वापारी पूजन कलियुगी नाम कथा कीर्तन त्रेती यजन द्वापारी पूजन कलियुगी नाम कथा कीर्तन स्वल्प साधन परमार्था ब्राह्मणादिचारी वर्ण सर्वांसी साधन गुरुकथा श्रवण असो स्त्री शूद्र वा जातीही ठावे मज पामरा नाही ठावे आपणची बुद्धिदायक भावे संपादावे निज कार्य मुके बृहस्पती सम बोलती पंगू मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क्य शक्ती तया पंगू मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क्य शक्ती तयांची युक्ती त्या ठावी मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जो वरी या देही श्वास निज कार्यास साधून घ्या आता आपण श्रोते जन जाणितले जी ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याण कारणे कैसा वाजेल पावा की पेटी चिंपंगू मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क्य शक्ती तयांची युक्ती त्या ठावी मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जो वरी या देही श्वास निज काळजी ग्रंथ प्रयोजन
साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याण कारणे कैसा वाजेल पावा की पेटी चिंता नाही उभया पोटी ही तो वाजवित्या आटाटी आपण का करू मजला उदास जो वरी या देही श्वास निज कार्यास साधू निघ्या आता आपण श्रोते जन जाणितले जी ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्त कला नाही उभया पोटी ही तो वाजवित्या आटाटी आपण कष्टी का भावे की जे चंद्रकांत स्त्रवत ते काय तया पोटीचे अमृत ती तो चंद्राची करामत चंद्र निर्मित्या पोटीचे अमृत ती तो चंद्राची करामत चंद्र निर्मित चंद्रोदयी किंवा सागरा ये भरती ती काय त्याची निजकृती ती ही चंद्रोदयाचे हाती सागर कृती नव्हेती जी ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याण कारणे कैसा वाजेल पावा की पेटी चिंता नाही उभया पोटी ही तो वाजवित्या आटाटी आपण कजकृती ती ही चंद्रोदयाचे हाती सागर कृती नव्हेती असो टाळोनी भवरे खडक सागरी नावा चालाव्या तडक म्हणून जैसे लाल भडक दीप निदर्शक लाविते आहेर निघे देहाभिमानता द्वंद्व वार्ता नुरेची जव जव यांचा हृदयी साठा तव तव विकल्प पळे 12 वाटा ज्ञान संचय होय लाठा उतरे ताठा देहाचा बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेमे तयाचे श्रवण होईल भक्त कश्मल दहन सोपे साधन परमार्था मायातीत ब्रह्मकाय काय तत्तरणार्थ उपाय कर्म धर्माचरणे हरिहा प्रिय कैसे निहोय निज भक्ता आत्यंतिक क्षेमते काय भक्ती मुक्ती विरक्ती काय वर्णाश्रम धर्म वस्तु अद्वय इत्यादी विषय अतिगूढ एतदर्थ जयाते गोडी तयांनी पुरवाया निज आवडी ज्ञानोबा एकनाथाधिकृत ग्रंथ परवडी सुख निरवडी सेवावे कृतयुगी शमदम त्रेती यजन द्वापारी पूजन कलियुगी नाम कथा कीर्तन त्रेती यजन द्वापारी पूजन कलियुगी नाम कथा कीर्तन स्वल्प साधन परमार्था ब्राह्मणादिचारी वर्ण सर्वांसी साधन गुरुकथा श्रवण असो स्त्री शूद्र वा जातीही